2 धावेचा मनसुबा हलक्याशा हाताने स्विचिट केला गेला आणि 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळतील अल्केशनच्या फळीमधून वैयक्तिक आणि सांघिक खातं 2 धावेने आपल्या अकाउंट मध्ये खोललं जाते। काफी बेहतरीन सी जोड़ी जरूर यहाँ पे हम देख रहे हैं। अल्केश और चंद्रकांत काफी घातक ऐसी बल्लेबाजी ये पसंद करते हैं, क्योंकि पाम में जब अपने समाज की बौद्ध समाज की जब टूर्नामेंट हुई थी तो ज़रूर इन्होंने आखिरी पड़ाव में यानी फाइनल जीती थी, ग्रैंड फिनाले जीता था। ज़रूर तो इनको वापस अपने सतपाला में हम देखना पसंद करेंगे कि उसी तरह की बल्लेबाजी यहाँ पे दिखाएंगे या फिर कुछ और करके दिखाएंगे। और यहाँ पे वियांश 11 के सूरज भी कोशिश करेंगे रोकने का। विसुरेक थोडंसं मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि हिट करेपर्यंत तितक्याच ताकदीने चेंडूला फेकेपर्यंत जीवाची मात्र आकांक्षा केली जाते। ज्याप्रमाणे आपण पाहू शकाल जंगलामध्ये चीता आणि हरणाची मात्र रेस असते त्याप्रमाणे धावला गेला आणि जीवाची आकांक्षा करता 1 धाव इथे परिपूर्ण। आज आपल्याकडे ही मॅच पाहण्यासाठी विरारमधून भोसले साहेब आलेले आहेत, जे नेहमी आम्हाला सहकार्य करतात। अर्नाळा पोलीस स्टेशन त्यांचं स्वागत अजय जाधव यांना विनंती करतो की त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। हां, तसेच आपल्या सतपाला हद्दीमध्ये जे कॉलेज आहे म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांना ते सहकार्य करत असतात आणि आपल्या मैदानात ते उपस्थित राहिलेले आहेत। त्यांची कमिटी त्यांचे मी आमच्या भीमनगरतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना मंचावर यायची मी विनंती करतो। सर या। अशोक गायकवाड, अशोक गायकवाडाला मी विनंती करतो की अँड्रू सर आणि त्यांचे साथीदार यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतील। खूपच चांगली अशी फलंदाजी थोडंसं स्लो स्वीप केला गेलाय अगदी स्क्वेअरच्या विजर मध्ये आपण पाहू शकाल। खूपच चांगली अशी देखणी अशी फलंदाजी मात्र म्हणावी लागेल। टायमिंगचा वापर केला गेला, टेम्परामेंट मात्र वापरतोय तो मिस्टर चंद्रकांत। अगदी अल्केशने हलक्याशा हाताने 1 धाव इथे संपन्न केली गेली, स्ट्राईक मात्र दिली जाते ती नक्कीच मिस्टर चंद्रकांत आणि चंद्रकांत त्या ताकदीने मात्र खेळी मात्र स्वीकारतोय। आपल्या इथे ज्ञानदीप मंडळ वसई, उत्तर वसई ज्ञानदीप मंडळ कॉलेज आपलं सतपाळ्याचं त्याचे कमिटी मेंबर्स आले आहेत, त्यांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत आणि थँक्यू आल्याबद्दल। त्यांना 1-2 शब्द बोलायला देतोय अँड्रू सरांना, त्यांनी बोलायचं आहे प्लीज। 2 शब्द आज आपण ह्या भीमनगर विकास मंडळातर्फे आयोजित ह्या टूर्नामेंट खूप उत्कृष्ट अशा पद्धतीने आपण इथे आयोजन करत आहोत आणि मी बघितलं की गेले 2-3 आठवडे आपले सर्व सभासद ह्या आयोजनाच्या मागे खूप मेहनत घेत होते आणि आज ते प्रत्यक्ष कृतीत आम्ही बघत आहोत। कालपासून इथे टूर्नामेंट चालू आहेत आणि ह्या सर्व समाजातील इथे लोकांना जवळजवळ पालघर जिल्हा स्तरावरती ह्या टूर्नामेंट आयोजित केलेले आहेत। खूप चांगला उपक्रम आहे। ह्या दृष्टीने तुम्ही आपल्या ह्या इथल्या स्थानिक मुलांना उत्तेजित करता, एकत्र आणता, हे चांगले उपक्रम आहेत आणि स्तुत्य उपक्रम आपण घेत असता। आपल्या सर्वांचं ह्या ठिकाणी मी आपला धन्यवाद देतो, आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला ह्या छोट्या खाणी कार्यक्रमासाठी बोलावलं, आम्हाला मान सन्मान केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। उपनिरीक्षक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल, डायनामिक लुक, डायनामिक पर्सनॅलिटी आदरणीय साई प्रसाद पवार साहेब आमच्या वस्तीमध्ये आले गेले, ज्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल। खूपच चांगलं असं व्यक्तिमत्व आदरणीय पवार साहेब आमची वस्तीमध्ये आहेत, त्यांचं पुनश्च एकदा शब्द सुमनाने आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो। हॅलो, आपल्या अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनचे आपले पवार साहेब आपल्या इथे दरवर्षी येतात। गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी येऊन आपल्या मैदानाची शान वाढवली होती आणि जो माहोल बनवला होता तो खूप लाजवाब होता। आज सुद्धा ते आलेले आहेत। आपल्या भीमनगर विकास मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करीत आहोत व त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करत आहोत।
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा, 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. निरीक्षक आपण पाहू शकाल आमचे पवार साहेब, एक चांगली गुड पर्सनॅलिटी आपण पाहतायत, ज्यांनी आमच्या स्पर्धेला अमूल्य वेळ दिला तर आमच्या स्पर्धेची नक्की मात्र शोभा मात्र वाढवली गेली. असे आमचे आदरणीय पवार साहेब, नक्की त्यांच्या शब्द सुमनाने कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आमच्या क्रीडा नगरीमध्ये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय धावतो वर्णन पाहायला मिळेल. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला गेला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा. एक षटक इथे संपलं जाईल आणि द्वितीय षटक गोलंदाजचा मार्कवर मात्र सज्ज होईल. गोलंदाजाचं नाव आपण कळवायचं आहे. तसेच दुसरे जे आहेत त्यांचे साथीदार त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. देवेंद्र त्यांचं स्वागत करतील. फोटो काढ. तसेच साहेबांच्या साथीदार महिला वर्ग हा खूप आम्हाला सपोर्ट करत आहे. गेल्या वर्षी देखील खूप आम्हाला सपोर्ट केलेला, त्यांचा देखील देवेंद्र तर्फे मी हार्दिक स्वागत करतो सन्मान चिन्ह देऊन. असंच सहकार्य राहू दे साहेब. खूपच चांगला आपण पाहू शकाल यावेळी स्वागत समारंभाचा कार्यक्रम आपण संपन्न झाला गेला. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात पंचाकडे अपील जरूर मात्र केली जाते, पण पंच नक्की कुठली दाद मात्र स्वीकारून लावत नाहीये. खूपच चांगली अशी गोलंदाजी यावेळी हाताळली गेली आहे. गोलंदाजाचं नाव आपण कळवायचं आहे. मिस्टर सोहम आपण गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज पाहायला मिळेल. आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर आतापर्यंत 2 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. खूपच चांगली अशी गोलंदाजी यावेळी हाताळताना पाहायला मिळतीये. तितक्याच ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, ताकद वापरतोय, शैली वापरतोय. एक डावपुरा फलंदाज आहे तो मिस्टर चंद्रकांत चंदू या नावाने पसंती मिळवली. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर थोडंसं यश मात्र चुकी करेल. चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल. कितपत निघून जातोय हाना करेपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. चांगला धुमस्थान घातला गेलाय आणि पुनश्च तिसरे त्यावेळेला हाकेला हाक मात्र दिली जाते आणि 3 धावेचा मनसुबा हाना करता करता 3 धावा सहजरित्या परिपूर्ण होतील आणि 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 19 धावा, 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. लगता है कि मिल्खा सिंह पाम से आ गए. अभी ये शुरुआत हो चुकी है. भाग मिल्खा भाग, अभी बोलना पड़ेगा कंटिन्यू, क्योंकि 3 रन ऐसी कड़ी धूप में निकालना ये मामूली बात नहीं है. मैं बोलता हूँ हमेशा कि क्रिकेट देखना इजी है, बहुत आसान है, इजी है, बट जो अपन पर्सनली खेलते हैं तो बहुत बिजी कठिन काम है. और इतनी कड़ी धूप में फील्ड करना, इतनी कड़ी धूप में बैटिंग करना वगैरह वगैरह जरूर एक बड़ी बात है. यही हम सतपाला के अपने BNCC टूर्नामेंट में देख रहे तो मुझे काफी खुशी महसूस हो रही है. यावेळी रिव्हर्सशिपच्या साहाय्याने स्विचचा फटका मात्र फेकून दिला गेलाय. यावेळी येतोय पामचा छावा आणि येतोय 6 धावा. सुपर बॅटिंग, मॅग्निफिशंट 6. धन्यवाद डीजे. अगदी अल्केशने पाहिला गेलात. म्हणतात ना की वाघाचा छावा आणि 6 धावा फक्त चेंडूला वळवला गेले. स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय आणि त्यात त्या लयबद्ध आणि चेंडूला फक्त नक्कीच वळवला गेले ते 6 धावांसाठी. कारण रिव्हर्सशिप खेळणं हे मात्र साधं सोपं नसतं. कारण जर लगावला गेला तर नक्कीच धावा येतील आणि जर नाही लगावला गेला तो चेंडू डॉट पाहायला मिळतो. त्या ताकदीने, त्या जोमाने, त्या उत्साहाने तो खेळला गेला आणि 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळी पुढच्या रिव्हर्सशिपच्या साहाय्याने खेळून करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा. सेम चेंडू, सेम बॉल, सेम स्लॉट आणि तोच टप्पा आणि तीच लेन आणि त्याच पद्धतीने आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न मात्र करतोय तो मिस्टर अल्केश गायकवाड. धुराळा मात्र केला गेलाय. धूर मात्र नक्कीच काढेल का अल्केश. गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल. चष्मा पाहायला मिळतोय. औपचारिकता वाढली गेली आहे. यावेळी पुनश्च मारण्याच्या प्रयत्नात ताकदीचा वापर केला गेलाय फाईन लेगच्या विजनला आणि चेंडू मात्र निघून जाईल. गेंद बल्ले से ऐसी निकली जैसी बंदूक की गोली की रफ्तार जैसी. हा येईल षटकार. 6 धावा. धन्यवाद. गेला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार
आपण घेऊन जायचंय मिस्टर श्री. आपणास विनंती असेल, चांगली मात्र खेळी केली गेली, 17 धावा संपन्न केल्या गेल्या, चांगली खेळी आपण दाखवली गेली. चला श्री, आपणास निवेदन असेल, आपण या गेला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचंय. खूपच चांगलं प्रदर्शन मात्र केलं गेलं. अच्छा है, बहुत अच्छा है. चला पंच, यस थर्ड रिव्ह्यू मात्र केला गेला. थोडंसं आपण नक्की बघायचं आहे. कॅमेरामॅन थर्ड रिव्ह्यू मात्र घेतला गेलाय. थोडंसं बघायचं आहे, बाउंड्री लाईन बाहेर गेलाय का षटकार आहे की चौकार आहे, आपण बघायचं आहे. थर्ड रिव्ह्यू इथे पाहायला भेटतोय. बघूया लवकरच. डिसिजन इज पेंडिंग. नक्की चौकार आहे की षटकार यासाठी सगळ्यांचं लक्ष मात्र वेधून व्हायला गेलंय. येस, थर्ड रिव्ह्यू पाहायला मिळेल षटकार आणि 6 धावा. यावेळी अल्केश नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. धुमासन मात्र घातला गेलाय. धुमासन धुमासन धून धून मात्र पाहायला मिळेल ती मिस्टर अल्केशची सुपर बॅटिंग पाहायला मिळते. आणि संघाची धावसंख्येचा आपण विचार केला गेला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3-1 तब्बल 31 धावा. अच्छा है, बहुत अच्छा है. स्कोर बढ़ता हुआ 31 पर. अल्केश और चंद्रकांत की जोड़ी रहेगी तो जरूर 50 तक जाएगी, इतना तो मैं जरूर कहना पसंद करूंगा. 31 रन पर स्कोर पहुंच चुका है पाम का. लगता है झंडू बाम लगा के आए हैं, ऐसा लग रहा है मुझे. झंडू बाम करे 3 काम, पैसा वसूल मैच होने वाली है. अच्छा है, जाते हैं मैच की ओर. काफी बढ़िया प्रदर्शन यहाँ पे. चंद्रकांत वो भी एक तूफान है. तीसरी ओव्हर. तुफान तुफान घोंगावला गेलाय. पुनश्च भरण्याच्या प्रयत्नात तितक्या ताकदीचा पाहायला मिळेल का. यस, थोडस लेंथ लाईन थोडस स्लॉट बदलला गेला. स्वैर चेंडू चांगली लई पाहायला मिळतीये ती गोलंदाज मार्फत. गोलंदाज आपण पाहिला गेलं तर गोलंदाज मार्फत मध्ये सज्ज होईल तो मिस्टर राज. पहिल्या चेंडूवरती स्वैर आणि 2 षटकांच्या अखेरी जर संघाची धावसंख्या पाहिली गेली तर तब्बल 32 धावा. गुड क्रिकेट, चांगलं क्वालिटी, दर्जेदार क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. 6 बॉल अभी भी बाकी है. राज फिर से अपने बॉलिंग मार्क पर. चंद्रकांत कोशिश हो ये कैच या फिर ये आर पार कर दिया प्रहार. बार बार वही कोशिश हुआ. उठा ले डंडा, मार दे गिल्ली, हो जाए चक दे फट्टे. डीजे धन्यवाद, थँक्यू सो मच. अगदी आपण पाहिला चंद्रकांत आला गेला, थोडं फ्रंट फुटला घेऊन थोडंसं आपण पाहिला गेला तर फायनलीच्या विजनला चेंडू मात्र टटवला गेला. फटका मात्र सजवला गेला तो 6 धावांसाठी. याला म्हणतात गुड टॅलेंट. थोडंसं टेम्परामेंटचा वापर करतोय, टेक्निक वापरतोय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 38 धावा. अगदी षटकार आला गेला. पाम संघामध्ये निकटवर्तीयांमध्ये नक्कीच थोडंसं आनंदाचं वातावरण दरवळला गेला. याला म्हणतात गुड क्रिकेट. डोन क्रिकेटच्या डोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण क्षणचित्र काही बंदिस्त केले जातील. वळी पुनश्च मात्र मारण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र रंगावरती आदळून घेतोय आणि नक्कीच चेंडू कितपत निघून जाईल आणि एकच धावेवर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धावी अर्जित केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 39 धावा. या मायला बघा 39 धावा झाल्या. कमाल झाली. सगळी हवा कुठे चालली, सगळी हवा चढाडी दिशेला फिरायला लागले वाटतं. समुद्र आहे पश्चिमेला, बोल जातो पूर्वेला. जीवदानी माता कुठे आहे, तिथं तुझ्याकडे चेंडू मारतोय म्हणजे तो नक्की तुझ्या दर्शनाला येणार आहे. तर जाऊया. स्कोर झालाय, सॉरी, तो स्कोर पोहोचाय 39 रन्स. नाईस नाईस बाबा. अगदी जीवदानी मातेला दर्शनासाठी नक्कीच ज्याप्रमाणे नैऋत्य दिशेकडून वारे वाहतात त्याप्रमाणे मात्र नक्कीच षटकाराचा मारा यावेळी सुरेख आपण पाहू शकाल. अगदी नक्कीच कट करण्याचा प्रयत्न, तितक्याच थोडंसं फंबल होतोय. यापैकी गई 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 4 रन केले. सुपर बॅटिंग, बॅक इनएफिशियंट. धन्यवाद डीजे. अगदी पॉइंटच्या विजनला चेंडूला पाठवण्याचं काम मात्र करतोय मिस्टर अल्केश गायकवाड नावाचं वादळ मात्र घोंगावला गेले. ज्याप्रमाणे षटकार येतोय वर्षावचा मात्र पाहायला मिळतोय
तितका आनंद सुद्धा मात्र तिकडे दरवळतोय. यावेळी थोडस हिट करेल तिथपर्यंत स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडस मिस करेल आणि नक्कीच चेंडू थोडस पाहायला मात्र मिळतोय. चांगली खेळी यावेळी साकारताना दर्शवताना पाहायला मिळतोय. कारण म्हणतात ना की ज्यावेळी तुम्ही चांगलं प्रदर्शन कराल त्यावेळी समालोचक नक्की तुमची स्तुती आणि प्रशंसा कराल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. फिर से एक बार राज इनकी गेंद, इस गेंद को जरूर मारना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, मगर पूरी तरह चूके, लेकिन नसीब अच्छा था कि वाइड के तौर पर गेंद गिरी है तो इजाफा जरूर होगा. स्कोर बढ़ता हुआ 1 के साथ 44 रन. तो अभी भी मौका बनता है, एक आध बड़ा शॉट लगता है तो 50 जरूर ये पार कर जाएंगे. वैसे तो अतुल बेदाड़े इनकी याद आती है, इनको बॉडी लैंग्वेज अगर देखता हो तो अतुल बेदाड़े इनकी याद आती है. ताकत तो जरूर है. गेंद गई लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर मौजूद, 1 रन चुरा है, दूसरा लेना पसंद करेंगे नहीं, स्ट्राइक अपने पास रखेंगे चंद्रकांत. स्कोर पड़ता 45 रन पर. अभी मौका बनता है, क्या ये 6 मारेंगे या फिर 4? कैसा रहेगा विचार, क्या करेंगे? ऐसा 4 या 6 का प्रचार क्या करेंगे हर बार? 4-4 विचार विचार प्रचार पाहायला मात्र मिळेल का? काय क्रिकेट, गुड क्रिकेट. यावेळी उंचारू मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय. झेल मात्र टिपता येईल का? पुढे आलाय, सरसावलाय आणि विकेटचं पतन सुद्धा मात्र केलं गेलंय. मिस्टर चंद्रकांत बॅक टू द डगआउट. चला श्री यांना विनंती असेल आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घ्यायचा आहे. मिस्टर आनंद यांना निवेदन असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मिस्टर श्री आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन आपण सन्मानित व्हायचं आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर बॅटर बॅटच्या साहाय्याने 45 धावा आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान मात्र दिले गेले. 46 रन्स टू विन. पुढे जाऊ नका, एकत्र पाहत राहा भीमनगर विकास मंडळ. बालकृष्ण पाटील सरांना विनंती असेल, गणेश गायकवाड यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चालीस रनों का पीछा करना होगा. तो इस समय ये मैच, ये काफी बढ़िया मैच, काफी रोमांच पैदा होगा इस मैच में, क्योंकि ये दोनों टीमों में वो दमखम है जैसे कि यांश 11 पंचशील और पाम के दरमियान जो मैच हो रही. तो पहले टॉस जीतकर फील्ड का डिसीजन लिया, उसके बाद पाम को आमंत्रित करके पाम ने लगभग 45 रन बनाए. तो 46 रन 18 गेंदों में बनाने होंगे और कड़वा संघर्ष करना होगा. बट दूसरी बात अगर मैं कहना चाहूँगा पाम के बारे में, तो पाम टीम के पास काफ़ी बढ़िया ऐसे गेंदबाज है. और रही बात वियांश 11 पंचशील, इनके पास भी उसका जवाब देने के लिए बोलते शेर के सामने सवा शेर ऐसे भी बल्लेबाज है. तो देखना यह है कि कौन सा टीम आगे बढ़ेगा और आगे बढ़ने का प्रयास करेगा. तो विश यू ऑल दी बेस्ट फिर से एक बार देना चाहूंगा, क्योंकि ऑल दी बेस्ट बोलने से परीक्षा हो या फिर कुछ भी हो, चाहे कोई प्रोग्राम हो, तो ऑल दी बेस्ट बोलने से थोड़ा कॉन्फिडेंस बढ़ता है और वो देना चाहिए. कृतिक भाई, खरोखरच आपण पाहिलं गेलं. चला वियांश 11 संघाचा कर्णधार आणि तारापूर संघाचा कर्णधार पण नाणेफेकीसाठी यायचा आहे. संपूर्ण आपण पाहू शकाल पाम संघाचं आपण चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. संपूर्ण फील्ड आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये मात्र दखल होतात. एका बाजूला पाहतोय मिस्टर अल्केश गायकवाड, एका बाजूला पारस, मिस्टर आकाश, मिस्टर शुभम, मिस्टर चंद्रकांत, मिस्टर प्रथम, मिस्टर सुजित राऊत आपण पाहू शकाल, मिस्टर मनीष जाधव, असे संपूर्ण आपण यष्टीरक्षक आपण संपूर्ण शिष्टमंडळ आपण पाहतो. याच सतपाळीच्या क्रीडा नगरीमध्ये
आलेल्या सर्व पाहुण्यांचं, आलेल्या सर्व माझ्या भीमसैनिकांचं, संपूर्ण प्रेक्षक राजांचं आणि लाईव्ह जुळले गेलेल्या प्रेक्षक राजांचं पुनश्चा आमच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. डीबीएन थेट लाईव्ह प्रक्षेपण अगदी घर बसल्या आपण क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा लयलूट आपण करू शकाल. सर दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होते. नवीन फलंदाज आपण पाहिले गेले तर 46 धावांचं आव्हान मात्र दिले गेले. 45 धावा बॅटर पॅचच्या साह्याने आणि 46 धावा मात्र दिल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि 46 धावांचा पाठलाग करावा लागेल. मिस्टर भूपेश ऑन स्ट्राईक, गोलंदाज आपण पाहू शकाल. नॉनस्ट्राईक एंडवर मिस्टर सूरज. अशी दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी रखरखत्या उन्हामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. अगदी 1:35 होत आहेत. आजचा दिवस म्हणजे 9 मार्च 2025. आजचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आपण ओळखतो. रियांश 11 पंचशील आणि पाम संघ की नाण्याची एक बाजू आपण पडताळून पाहिली गेलीत, पण नाण्याची एक बाजू अजून पडताळून बघायची आहे. चांगली गोलंदाज मार्कवर मात्र सजवईल. प्रथम गोलंदाजाला 5 रन मात्र केले गेले. तो मिस्टर चंद्रकांत, मिस्टर चंदू आपण पाहू शकाल. पंचांच्या अगदी डावीकडून राऊंड विकेट. उपेश और सूरज इनकी ओपनिंग पेयर इस समय सामना करेंगे. उपेश चंद्रकांत इनका पहली ओवर की पहली गेंद, अभी अच्छी गेंद रही थी, इस गेंद को टटोल दिया. स्ट्रेट ड्राइव, 4 रन जाएंगे या फिर नहीं, ये रोक पाएंगे या फिर नहीं. काफी बढ़िया ऐसा फील्डिंग का यहाँ पे मुजाहरा जरूर हमने देखने को मिला. तो इस 2 रन के साथ जरूर खाता खुल चुका है महाराष्ट्र बैंक में इस समय वियांश पंचशील टीम का. तो शुरुआत उन्होंने आक्रामकता से की है, तो यही बात वो कंटिन्यू रखेंगे बिकॉज ऑफ जो टारगेट रखा है वो 46 रनों का. जज्बा दिला गेलाय खऱ्या अर्थाने. धावसंख्या 46 धावांचा पाठलाग करायचं म्हटलं, ज्याप्रमाणे वसईने मात्र चूक केली गेली त्याप्रमाणे चूक मात्र केली गेली तर रियांश लेव्हलला थोडंसं परतावं लागेल. त्यावेळी चांगला पण पाहू शकाल. कार्पेटला रोल करून चेंडू मात्र निघून जातोय. हिट केली जाईल का, आणि हिट करेपर्यंत थोडंसं मात्र अल्केश चुकी करेल आणि एका धावेच्या जागी पुनश्चा 2 धावा संपन्न केल्या जातील आणि 2 धावेने पुनश्चा स्कोर कार्ड सरसावेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 4 धावा. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक्चुअली स्कोर जो रहता है बढ़ता, यानी रोटेट स्ट्राइक जितना आप रोटेट करते रहोगे उतना अपने टीम के लिए काफी फायदा होगा, बिकॉज आपको यही करना है. तो इस समय फिर से चंद्रकांत बॉलिंग मार्क पर, फिर से काफी अच्छी गेंद रही थी, देखना पसंद करके नहीं, काफी खराब गेंद. वाइड का इशारा. 1 रन के साथ स्कोर बढ़ता 5 पर. 1 रन के साथ स्कोर 5 पर. खूपच चांगली अशी गोलंदाजी हाताळली गेली आणि त्याप्रमाणे तितक्याच ताकदीची फलंदाजी रियांश 11 पंचशील सुद्धा पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. काफी अच्छी ऐसी पेयर भूपेश और घरत. 5 रन पर टीम जरूर पहुंची है. अगली गेंद काफी अच्छी गेंद रही थी, इस पर 1 ही रन मिलेगा. फिर से प्रयास रहेगा. जाहिर है अगर गोटी लेम लगता तो ये विकेट का पतन हो जाता, लेकिन यहाँ पे दूसरा रन भी पूरा करने में कामयाब. तीसरा रन भी लेने का प्रयास करेंगे. यहाँ पे चकबाजी, यहाँ पे मिसफील्ड, यहाँ पे गलती करते नजर आ रहे. तीसरा रन लेने में ये विकेट का पतन हो चुका है. यहाँ पे मिसअंडरस्टैंडिंग हुई. मौका मिल रहा था मगर मौके को गला दिया. एक के बाद दूसरा, दूसरे के बाद तीसरा, तो वो लालच दी गई, एक प्रकार की लालच दी, उसमें बड़ी मछली जाल में फंस गई. विकेट का पतन. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे. चला, कामन मोरी संघाचा कर्णधार आणि नवली संघाचा कर्णधार आपणास निवेदन असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखवले मिस्टर सोहम. गलती पे गलती, आता चुकीवर चुकी आणि चुकीवर चुकी आणि चुकीला मात्र माफी नाही असं म्हटलं जाईल. अल्केश थोडं चुकी करतोय, हिट करण्याचा प्रयत्न करतोय.
एक धावेवर पुनशा 2 धाव मात्र घेतल्या जात आहेत. आतापर्यंत 3 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 6 धावा. फिर से फुल टॉस गेंद, फॉलो थ्रू में खुद गेंद को अड़ाने में कामयाब, यानी डॉट गेंद पे गेंद जरूर जाएगी, डॉट गेंद जरूर जाएगी. तो काफी अच्छा कमबैक जरूर किया है यहाँ पे, क्योंकि जो लक्ष्य है उस हिसाब से खेलते हुए 7 रन हो चुके हैं, 7 रन हो चुके इस समय. फिर से एक बार अगली गेंद, और इसे सफल होकर खेलना चाहते थे मगर पूरी तरह से विफलता हासिल हुई. कोई रन नहीं, कोई इजाफा नहीं. तो इस समय कमबैक जरूर करते हुए नजर आ रहे पाम के गेंदबाज चंद्रकांत. ओहो, काफी बढ़िया गेंद रही थी, गेंद को टटोल दिया, गेंद चली गई पॉइंट की दिशा में. 1 रन चुरा लिया, दूसरा रन भी काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी होने की वजह से स्कोर 2 रन से बढ़ेगा. स्कोर बढ़ता हुआ स्कोर बढ़ता है 9 रन पर. पहले ओवर के समाप्ति के बाद यहाँ पे वियांश 11 पंचशील टीम पहुंचे 9 पर. तो 46 रनों का पीछा करते हुए दिख रही वो वियांश 11 पंचशील. और यहाँ पे पाम के पास गेंदबाज जरूर अच्छे हैं, तो वो किस प्रकार की रणनीति अपनाएंगे और किस गेंदबाज को लाएंगे. शायद यहाँ पे अल्केश आए हैं. खाने का यहाँ पे व्यवस्था की गया है, तो सभी को ये सूचित किया जाता है, प्लीज खाने की व्यवस्था हमारे कमेंट्री बॉक्स के राइट साइड में की गई है, तो सभी उसका लुत्फ उठाइएगा. जाते मैच की ओर, तो अल्केश काफी ऐसे ऊंचे और काफी ऐसा लंबा रनअप लेकर दूसरी ओवर लेकर आएंगे. ये गेंद काफी टप्पा करने के बाद ऊंची उड़ी, गेंद को टटोल दिया. लॉन्ग ऑफ की दिशा में 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा. तो अगली मैच जो रहेगा कामन वर्सेस नवली, तो दोनों टीमों के कप्तान प्लीज कमेंट्री बॉक्स में आ जाइएगा. कामन वर्सेस नवली, दोनों टीमों के कप्तान प्लीज, शुक्रिया. तो जाते बीएनसीसी क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट टूर्नामेंट, टेनिस क्रिकेट टूर्नामेंट साल 2 और ये मैच शायद है 3 आने हाथ पाई पसरा. तो देखना ये चाहेंगे क्या 46 तक पहुंच पाएंगी वियांश 11 पंचशील की टीम, क्योंकि अल्केश इनकी धारदार गेंदबाजी. ओहो, क्या कट कर दिया है, गेंद जा रही है बाउंड्री के आसपास, क्या रोक पाएंगे? नहीं नहीं, आर पार कर दिया डीजे. धन्यवाद डीजे. अगदी चांगला चौकार मात्र लगावला गेला. ज्याप्रमाणे चेंडूला फक्त वळवण्याचं काम मात्र करतोय तो मिक्सर सूरज नावाचा फलंदाज. चांगली अशी गोलंदाज आहे, तितक्या ताकदीची फलंदाजी पाहायला मिळतीये. फिर से एक बार रिवर्स शॉट खेलना पसंद कर रहे थे, मगर उसमें भी विफलता. जब आपको कौन सा शॉट सिलेक्ट करना है ये डिपेंड करता है आपके माइंड पर. आप पहले ही सोच के अगर खेलोगे रिवर्स शॉट, तो उसमें आप जरूर उसमें आपको सफलता नहीं मिलेगी. आप देखो किस प्रकार से गेंद गिरती है, आपके फुटवर्क को तो उन्होंने पहचान लिया. वो बॉलर जो रहता है वो भी एक कलाकार रहता है, और सामने जो बल्लेबाज रहता है वो भी कलाकार रहता है. यहाँ पे अल्केश धारदार गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन यहाँ पे देखो फिर से एक बार बड़ी मछली फंस गई जाल में. तो ऐसी मछलियां यहाँ पे जरूर मिले, क्योंकि समुद्र किनारा नजदीक है. जहां है समुद्र, जिसके जाना पड़ेगा अंदर और मिल जाएगा आपको एक चुचुंदर, नहीं नहीं बंदर. अभी मैं जरूर एक आवाज निकालूंगा अपने सतपाला गांव के लिए. अरे कधीतरी आमच्या सतपाळ्याला, अरे कृतिक मला बोलला एकदा पामला आलास तर सतपाळ्याला पण आहे, बरं वाटलं. अभिनंदन
पुढची मैच जी अगली जो मैच होने वाली वो कावन वर्सेस नवली, काफी अच्छा यह मैचेस चलते हुए नजर आ रहा है। मुझे भी खुशी महसूस हो रही है। साथ में मेरे सहयोगी कमेंटेटर परम मित्र कृतिक राउत जी है, संख्या विश्लेषक है मेरे परम मित्र मांगेला जी, दिशांत मांगेला जी जरूर। और यहाँ पे अंपायर की जो भूमिका निभाते हुए नजर आ रहे हैं अपने नंदन घरत जी और संकेत किनी। काफी बढ़िया ऐसा ये सब मिलकर जो ये बीएनसीसी की टूर्नामेंट हो रही है। गुड क्रिकेट पाहायला भेटते यावेळी जरूर मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर पाहू शकाल। स्क्वेअर मिडविकेटच्या विजर मध्ये चेंडू कितपत निघून जाईल। शुभम मात्र चांगली ॲक्युरेट मात्र थ्रो करतोय आणि फक्त एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल त्या फलंदाजाला। एका धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या दोन पोहोचते ती तब्बल 15 धावा, 15 रन्स ऑन स्कोर कार्ड। चांगलं गुड क्रिकेट, गुड टॅलेंट यावेळी दाखवावं लागेल। अभी भी इस मैच में अभी भी जिंदापन है, हो सकता है, कुछ भी हो सकता है। फिर से एक बार रिवर्स स्वीप, यहाँ पे जरूर एक रन चुरा लिया, दूसरा रन लेने का प्रयास करेंगे नहीं, क्योंकि वहां पे अच्छी फील्डिंग का नजारा हमने देखा। तो ऐसा ही जो तीनों क्षेत्र में जो आगे रहेगा वो आगे बढ़ते रहेगा। तो 2 ओवर के समाप्ति के बाद इस समय वियांश 11 पंचशील को रोक के रखा है वो पाम टीम ने। तो आखिरी 6 गेंदों में लगभग जरूरत है वो जीतने के लिए 30 रनों की। एक उम्मीद बाकी है कि 36 हो सकते तो 30 भी बन सकते। ये बोल नहीं सकते कि पर्टिकुलर टीम जीतेगी, क्योंकि उम्मीदें बरकरार है, हौसला बुलंद है और हौसला हमेशा बुलंद ही रखना चाहे हार हो चाहे जीत हो। आपका जो हौसला बुलंद रहेगा, आप लड़ाई लड़ते लड़ते अगर हारे तो उसमें कोई गम नहीं। आपको फाइट देते देते हार भी आ गई तो भी आप गम नहीं करने का, क्योंकि मैचेस कोई भी खेल हो, कोई क्षेत्र हो, उसे भूलना चाहिए और आगे उसमें अपने को कुछ ऐसा बदलाव लाना चाहिए, चाहे जाते मैच की ओर। मिस्टर पियुष गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल। यावेळी थोडंसं बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर तितक्या ताकदीचा आपण पाहू शकाल। हाताने चेंडू मात्र नक्कीच रिलीज केला गेला। चेंडू टप्पा पडतोय, उसळी घेतोय, वेग घेतोय आणि निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातात। चांगली गोलंदाजी पियुषने पहिला चेंडू, येणारे 5 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष्य मात्र गाठावं लागेल। खूपच चांगली अशी गोलंदाजी पाम संघ मात्र चांगलं बिलॉंग करतायत, चांगलं एक प्रदर्शन दाखवतात या क्रीडा नगरीमध्ये। पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न केला गेलाय, बॅटिंगच्या कडा घेऊन तंबूच्या आस्थाला परतावा लागेल। तो नक्कीच फलंदाजाला बॅक टू दी डगआउट, विकेटचं पतन आणि तत्पूर्वी एक छोटीशी धून। नवली टीम, नवली संघाचा कॅप्टन, नवली संघाचा कॅप्टन यायचं आहे प्लीज। हॅलो, नवली संघाचा कॅप्टन यायचं आहे प्लीज टॉस साठी। चला, नवली संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकला गेल्यात, निर्णय आपण लगेचच कळवायचा, जास्त वेळ आपण दडवायचा नाहीये। चला, थोडंसं स्पीडअप करायचंय पाम संघ आणि लगेच रियाज चिले पंचशील आपल्या लगेच फलंदाज दखल करायचे आहेत। वळी थोडंसं मारण्याच्या प्रयत्नात चांगले आउट स्विंग इन स्विंग पाहायला मिळते ती पियुषाच्या माध्यमातून। आतापर्यंत चेंडू डॉट पाहायला मात्र मिळाला, आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला। तर 3 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत, अजूनही मात्र येणारे शेवटची 3 चेंडू मात्र शेष पाहायला मिळतील। काफी अच्छा इनकी बॉलिंग में मैंने देखा है कि इम्प्रूवमेंट बहुत लाया है यश इन्होंने, क्योंकि वेरिएशन हर एक गेंद में वेरिएशन कर रहे। देखो स्लोअर वन, गति ज्यादा नहीं दे रहे। यहाँ पे डायरेक्ट हिट लगती है तो जरूर ये विकेट का पतन होता, लेकिन पूरी तरह से इन्होंने जकड़ के रखा है, बंदिश में ला के रखा है। कहाँ जाना था वहां तो गाड़ी नहीं गई, ये गाड़ी लगता है वसई से अपना कौन सा वो रूट है अपना, वसई से गाड़ी पनवेल तरफ गाड़ी जाते हुए नजर आ रहे। तो पूरी तरह इन्होंने अपना एक बांध के रखा है, एक उनको जकड़ के रखा, इतना बोलना चाहूंगा। यावेळी थोडंसं मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं एकच धावा ते संपन्न केल्या जातील। थोडंसं आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न करतोय, थोडंसं हताश निराशा आपण पाहू शकाल। अगदी
रियांश चेलेबेनं पंचशील थोडंसं हतबल नैराश्य धावसंख्या जास्त मात्र दिल्या गेल्यात. ज्याप्रमाणे चंद्रकांत हिट केला गेला ती मात्र नक्कीच जर हिट केला असता तर कदाचित विकेटचं पतन. कारण हिट अशा वेळेस करणं की ज्यावेळी धावसंख्या जास्त असतील धावसंख्या कमी असतील तर हिट करणं मात्र चुकीचं ठरतं. हे आपण क्रिकेटच्या पटलावर कित्येक वेळा सांगत असेल. यावेळी षटक इथे संपलं जाईल आणि वन ऑफ द मॅच पाम टीम आणि जिंकलेल्या संघांचं अभिनंदन आणि हरलेल्या संघांचं कौतुक आणि कौतुक. चला नवली संघ आपला निर्णय कळवायचा लगेच आपण पूरा क्रेडिट देखो पहले जो अपने बल्लेबाजी की उसमें काफी बढ़िया परफॉर्मेंस रहा चंद्रकांत और अल्केश. एक पाया बोलते हैं ना उसको, पाया को क्या बोलते हो, बेस बना दिया. उसके बाद टारगेट 45 तक उन्होंने रखा, फिर 46 जीतने का 45 रन बनाए. और गेंदबाजी यही इनका प्लस पॉइंट था क्योंकि फर्स्ट डिसीजन लिया टॉस जीतकर, तो फील्ड करने का ये बहुत बढ़िया डिसीजन था. खरोखर. चला जाऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो मिस्टर